हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर व्लॉग. आवर व्लॉग म्हणते मी कारण का ॲक्च्युली आमचा आजचा व्लॉग आहे तो आवर व्लॉग आहे, म्हणजे आमच्या दोघींचा व्लॉग आहे. आम्ही दोघी मिळून आज आमची फेवरेट थिंग ऑफ समर म्हणजे आम्ही उन्हाळ्यातली आमच्या सगळ्यात आवडती गोष्ट आहे. उन्हाळा आला म्हटलं की आमच्या दोघींना असं होतं की कधी करणार. तर थंबनेलवरून तर तुम्हाला कळलंच असेल आम्ही काय करणार आहे. तर मी आणि संपदा मिळून आज बनवणार आहोत उन्हाळ्याचे जे तळणीचे पदार्थ असतात, काय म्हणतात, वाळवण, पापड वगैरे. ते उन्हाळ्यात जे बनवतात ते बनवणार आहे आणि ते अर्धे Yes. कच्चेच खाणार आहे. म्हणजे स्पेशली आम्ही एक्सायटेड त्याच्यासाठी आहोत की आम्ही ते अर्धे सुकलेले आणि अर्धे कच्चे खायला म्हणजे आमच्यासाठी. हो. आम्ही काल रात्री बसून रील्स वगैरे बघतोय, असं झालंय कधी आम्ही करतोय. सो आर यू रेडी? आणि ह्या नादात दीदीने मला लवकर आंघोळ करायला लावली. अँड दिस इज द स्पेशल, काय म्हणतात, नेकलेस गिफ्टेड टू मी बाय माय बेस्ट फ्रेंड सुप्पू. खूप छान दिसतंय आज मी हे नेकलेस घातलंय. सो थँक्यू सुप्रिया फॉर द ब्युटिफुल नेकलेस. चलो बाय. सो आता आम्ही दोघी निघालो बाहेर. जे वाळवण वाळत घालण्यासाठी जो पेपर लागतो तो घरी नाहीये, तर तो आणायला, आणि रामबंधूचा लिज्जतचे पापड पण आम्ही करणार आहे. सो त्यासाठी ते पीठ पण आणायला जायचंय. सो चलो लेट्स गो. व्लॉग शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. आम्ही फर्स्ट टाइम हे करतो ऍक्च्युली दोघी मिळून. सो हा काहीतरी नवीन एक्सपिरियन्स असणार आहे आमच्यासाठी. सो मजा येणार आहे, त्यामुळे व्लॉग एंड पर्यंत बघा. बाय बाय. बाय. किलोचा आम्ही घेतो आणि आम्हाला ह्याच्यावर मिळतं लायटर फ्री. बरं झालं इथलं इथं मिळालं ना. 1 किलो का हे भाई, कितीच पापड होतील यात. लायटर फ्री मिळालाय. आई खुश. किती आणि त्यांचे 50 लांजेकर. चला. सो आता घेतलेलं आहे आम्ही. ते संपदाला म्हणतात आम्हाला पण थोडे 50 एक पापड आणून दे. हे बघ इकडे कलर्स आलेले आहेत. वाईमध्ये रंगपंचमी होळीच्या दिवशी नाही सेलिब्रेट करत, रंगपंचमीच्या दिवशी 8 तारखेला संडे. 8 तारखेला. सो आता आम्ही ही शीट घेतलेली आहे पापड वाट टाकायची, आणि आता सगळं सामान पण घेऊन झालंय. सो आता पटकन घरी जाऊ. खूप जास्त ऊन आलेलं आहे परफेक्टवालं. 2 मिनिटात डाऊन होत आहे बाहेर आल्यावर. चलो. आणि काय आणले? काय हे बघा आम्हाला काय भेटलं. ह्याच्यासोबत हे फ्री मिळालं. लायटर. हो. हे किती? 1000 रुपये. हे 240चं जर 115चं लायटर फ्री. आई हे बघ, ह्या 240च्या मसाल्याच्या ह्याच्यावर 115चा लायटर फ्री मिळाला. त्यावर हे फ्री. हो लॉटरी लागली. हो. मस्तच मजा. टान टान. इकडे पापड लाटा, तिकडे तळते मी. अंजलीचा आहे नी. चांगला मिळाला, मस्त ते. इथे आम्ही आणलेला पेपर कट करून घेतला. आता इथे घेतलेलं आहे पातेलं, आणि संपदाने जबाबदारी घेतली आहे साबुदाण्याचं करायचं. इथे काल आईने रात्री हा साबुदाणा भिजवून ठेवलेला, आणि आता हा बटाटा किसणार आहे संपदा. तोपर्यंत मी उडदाच्या पापडाचं पीठ मळणार आहे. संपदा किसते बटाटा. आयुष्यात पहिल्यांदा काम करताना. असं काय नाही, हे मी करते. मला जेव्हा खायचं असेल तेव्हा. माहितीये तुला, इच्छा झाली की मी करत असते. त्यासाठी काय आहे? त्यासाठी काय आहे? पाण्यात टाकशील ते. ओके. सो आता ह्याच्यावरती आहे ना काय लिहिलंय, म्हणजे की पापड कसा बनवायचा ते डिरेक्शन ऑफ यूज लिहिलेलं आहे. तर 1 किलो रामबंधू पापड आटा घेऊन त्याच्यात 40 मिली पाणी घ्यायचं, ते मिक्स करायचं, कुटून आणि तोडून मळायचं. त्यानंतर आट्याला थोडं तेल लावून तेच कुटायचं वगैरे, आणि नंतर 30 मिनटं ठेवायचं. आणि नंतर 30 मिनटं झाली की पापड लाटून हलक्या उन्हात वाळवावेत. पापड बेलकर हलकी धूप में सुखाय. टीप: दुसऱ्या दिवशी पापडांना थोडी हवा देऊन हवाबंद डब्यात साठवावेत. पापड लाटताना तेल आणि पिठाचा कमीत कमी वापर करावा. पापड कडक उन्हात वाळवणे टाळावे. म्हणजे कडक उन्हात नाही टाकायचं इथे आपल्याला, सावलीत कमी ऊन द्यायचं त्यांना. नाईस.
सो आता त्याचं पीठ मळूयात आपण. लेट्स गो. मला ते पीठ मळून खाते कधी असं झालंय. अरे शपथ. ओ माय गॉड तुला पाणी सुटलं वाजच घेऊन. आजचं जेवण आमचं हेच असणार. सो आता घेतलेलं आहे पीठ. काढ पीठ. आता थोडं थोडं पाणी घालत घालत मी इथे मस्तपैकी डो मळून घेतलेला आहे. डो मळून झालाय. माझ्या हाताला राहिलं सगळं खाते. ये कौन सा प्राणी के लावू. इकडे पण दाखव काय चाललंय. मी पण सुख. किती रागात बघतो आणि तुमचं काय चाललंय. तिखट लागतं जरा. चांगलं लागतं. अरे केवढा झाला गं. एवढा डो झालाय. घातलं नाही खाणार आता. हे पोट भरलं खाऊन. म्हणून हे 30 मिनिटं झाकून ठेवणार. तोपर्यंत हे पोटॅटो आणि काय ते साबुदाणा त्याचं करायचंय. A few moments later. हे पोटॅटो म्हणजेच बटाटा वॉश करून घेतलाय ह्यात आणि तो 2-3 वेळा. आता मी त्यात पाणी घेतलंय आणि आता मी हा साबुदाणा ह्यात मिक्स करणार आहे आणि मग असा मिक्स केलंय साबुदाणा ह्यात. त्यात मी तिखट मीठ टाकणार आहे आणि मस्त बाई बोडाडून. का इस देख रहे हो इधर हम क्या कर रहे हो और आई इधर क्या कर रही है. क्या बना रही है ये मेरा आलू पालक नहीं वाह वाह पनीर पालक बना रहे हैं हम. इधर पापड़ बना रहे हैं और इधर ये पालक पनीर बना रही है. आज हमरे को मेजबानी है गाइस. हमरे को आज काय झाले कधी होत आहे. कधी शिजणार शिजत लवकर. बस ना एवढं. खारटच लागतं जरा ते. हे नको जास्त प्रमाणात झालं. खारट काय खारट. थोडं टाका. सट्टाच खाऊन टाकावं. देखो गाइस देख रहे हो गाइस देख रहे हो. बनवते. शॉक बसत असेल ना तुम्हाला मला स्वयंपाक करत वगैरे. व्लॉग मध्येच दिसतेस तू फक्त. बाकी कधी मॅगी करताना काय रात्री येणारच का 2 वाजता. मॅगी करणं त्या दिवशी मी बिर्याणी बनवलेली. बिर्याणी बनवलेली ते खाल्लं. आई खूप खाल्लं. मी माझ्या छातीत जळजळायला लागलं पीठ. कसलं भारी दिसतात. आम्ही चाललो टेरेसवर. सो मी गरम पाणी पण घेऊन आली आहे कारण काही म्हणाले की ते घट्ट होतं. आळत जातं. त्यामुळे त्यात थोडं थोडं पाणी घालत झाडून घेते मी. थांब जरा 2 मिनिटं. सो आता संपदा झाडून घेते. आणि डाव आणलेले आहेत आणि हे इथं रेडी आहे. टडॅन. शिजलं ना ग. नक्की ना. आणि हा पेपर आहे. चला. सुख म्हणजे काय असतं. पापड खाऊन राखून झाल्यानंतर आम्ही खात बसले. चिअर्स. सुख
दीदी बोलत होते सगळंच करून टाकूया, म्हणजे एका वाटेने काय होतंय, असं लागतंय ना बाप. कमाल. Cheers. आमची पार्टी चालली. Few moments later. 30 मिनिटं झाली आहेत. आता मी एक वाटी भरून तेल घेतलेलं आहे, जो आपला डो आहे त्याला लावायला. आणि हा वरवंटा घेतला क्यूटचा. आणि आता आपला डो रेडी आहे. आता ह्याला तेल लावायचं आणि थोडं थोडं घेऊन एकदम नाही का कुटायचं तोडायचं मळायचं असं करायचंय. सो आता ह्यातला मी ह्याला आधी तेल लावून घेते थोडंसं. एकदम बरोबर 30 मिनिट्स झालेले आहेत. कष्ट मस्त डोला तेल लावलंय. संपी गुटके घ्यायचे. आता मला असं वाटतं एक मी करणार, एक संपीला करायला लावणार. बोमला माझे तर काल सगळे हे हँड वर्कआउट झालंय. मला आधीच हात दुखतात. असं घेतलेलं आहे. कारण देती, देख रे हो गाईस, कारण देती. त्याला फुटायचं. बाई बाई बाई, मज्जा येते. कशाचे पापड आहे? उडदाचे. संपती तुझा आहे तेवढी ताकद लावून चांगलं कुठतेस पण सवय वाटतं कुटायची. इतना भी सच नहीं बोलना था गाइस. ये मेरे पोल खोल रही है गाइस, मैं भी खुलवाऊंगी तेरे पोल. कुठलं एवढं कुठलं काय ग? कसं बघतात कुठे टाकलं? हे ते रावस बाबा देते. द्या आता फुटायला. मी तोपर्यंत हे करते. स्वतः आता मी त्याचं हे करतोय वळवळ. काय बोलतो ग ते? गोल गोल. हे बघ हे मी रील मध्ये बघितलेलं. अरे काय कसं करतात ग हे? हे झालं की हा कर, कर, कर. भाजी काय एवढी दिली? चोरी कमाल. लटायला चालू केलेले आहेत एकट्या जीवावर. संपीने माझी साथ सोडलेली आहे. ती म्हणली मी जेवण करून घेते माहिती. आय जाऊ गाईच खाणे को. ए रमा तुला खाऊन तरी घे, नाही तर पण जरा विचित्रच प्रकारे हा गोल झालेला आहे माझा, बट नॉट बॅड. आणि हा दुसरा पापड गेलेला आहे ह्याच्यावर. टाळ्या. आता 2 पापड जरा वाकडे तिकडे झालेत. आता मी गोल ठेवणार आहे, गोल करायचा. गोल करूयात आपण. हे बघ खाऊन टाक. कसं 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 खाऊन. इकडे खाऊन घेते. हा परफेक्ट झालाय. बाई टाकायला कोणीतरी. योगा अगं असं सरळ का नाहीये? ते तू सरळ करशील तर होईल ना. सगळं मीच कर. अय शपथ दीदी, आपल्याला मला जेवण करून हे करायचंय कुरडईचं. का ते उद्या करू? उद्याच की जेवण झालं आणि दीदीचं पापड लाटणं काय संपलं नाहीये. दीदी हटली नाही आहे. नाहीये. दीदी हटली नाही. देखो guys. हाटली नाही काय आताशी सुरू होते हटायला. शेवट
सो गाईज मी वरती आली आहे पापड सुकलेत का नाही बघायला. आणि आत्ताच वरती आल्या आल्या दीदीची ऑर्डर आली आहे. खाली येताना एक पापड घेऊन ये. काढू कसं मी गाईज, खूप असं थिक वाटतं. खुशी खुशी शब्द नाहीत माझ्याकडे. तुमच्या घरात असा एक पापड चोर असेलच जसा आम्ही आहे. हवाला पापड दीदीला घेऊन जाते मी. चलो. असलं नाद लागतं ना खायला. 2 नक्की का? हो. आई बघ थोडे पापड झालेले आहेत. मम्मी बाई संपदा आणि मी आम्ही तिघी मिळून करतोय. आणि तेवढ्या लाट्या राहिल्यात अजून. अबाय की मौत. ये देखो गाइस. होईल होईल. विल डू इट. पटपट पटपट. हे जर पुरा एवढ्या पापड गोल पापड नाही झाला की असं करायचं. हा बऱ्यापैकी आमची हालत खराब होत चालली आता. मस्ती जिरली का संपदा? पोरींची लग्न बाळ पोळ ती राहिली बाजूला. रिटायरमेंट चालली यांची. मोठे मोठे आम्ही मसाला पापड बनवण्यासाठी स्पेशल मोठे मोठे पापड बनवलेत. जरा वाटच लागली. पण आत्ता पापड करता करता एक टिप देते तुम्हाला. जर तुम्ही पापड करणार असाल तर जर तेल लावून पापड लाटले ना तर ते म्हणजे होत आहेत. पण द बेस्ट गोल गोल आणि भारी पटपट करायचं असेल तर हलकंसं पीठ लावून करा. एकदम भारी होतात. माय मॉम्स टिप. गाईज मेरे को घरी जाने का कंबर गेली. त्यात मी काल एवढा वर्कआउट केल्यानंतर मला परत जिमला जायचंय. मसाला पापड करू. उद्या आम्ही बटाट्याचे चिप्स करणार. बटाट्याचे चिप्स आणि गव्हाचा चिप्स. पार्टी देणार मसाला पापड करणार आहे. मसाला पापड. आणि जेव्हा हे एकदम फायनल सुकतील तेव्हा मी घरी सगळ्यांसाठी मसाला पापड बनवणार आहे माझ्या. सगळे पापड झाले की मी तुम्हाला दाखवते. तो पण दादा जरा कष्ट करतो. एक्स्ट्रा वर्कआउट झालेलं आहे. सगळे पापड ऑलमोस्ट झालेले आहेत. तिकडे एकदम मोजके राहिलेले आहेत आणि माझ्या साईडचे तर सगळे झाले आहेत. त्यामुळे शेवटचे 2 पापड राहिलेले त्याची मी एक लाटी केली. आणि याचा आता मी एकदम मोठा पापड बनवणार आहे जेणेकरून त्याचा मी मसाला पापड बनवणार हॉटेल स्टाईल. थांब मी येते. नको बघू न्यूज वरती. तेच ना. हे तू खा ना. हे तू बनवलेस तर मी बनवलेलं मी खाते ना. चला बाबा. हाय ग. चला आता मोठा पापडची लाटी आपण मोठा पापड करूयात. झालेला आहे माझं मोठा पापड. हा होता माझा शेवटचा पापड आणि झाले सगळे पापड करून. बल्ले बल्ले. किती कौतुक बाई स्वतःच. झाले. 80 पापड झालेले आहेत. 80 पापड झालेत करून गाईज. यू वोंट बिलीव्ह. आम्ही तिघींनी मिळून 80 पापड केले आणि वरचे 20 आम्ही खाल्लेत. A few moments later. चाललं आता आम्ही आमच्या दुसऱ्या पापडांकडे. नाईस. अख्खी लाईन खाल्ली आहेस की? ए नाही 3 खाल्ले मी आणि चौथा तुला आणला. खोटारडी. हो. हे खूप नाद लागतंय.
दिसते. हा छोटा छोटा घे मग. उद्या खायला करूयात आपण. हे जेम अर्ध सुकलेलं आणि अर्ध ओलं खाण्यात जी मज्जा आहे ना. मला खायचंय. खाऊयात एक दोघीत खाऊया आता. हा पलीकडचा दोघीत अर्धा इथं ठेव. थोडा थोडा खाऊयात. झिंक चिका झिंक चिका. थांब ठेव खाली. केवढूसा दिला मला ना. ठेव खाली ठेव खाली ठेव. इथं ठेव बघ खाली ठेव खाली ठेव जरा. बघ चीटर कॉक काही की कसली. काय बटाटा तर जास्त आहे. चुम्मेश्वरीचं काम झालेलं आहे. सो आता हे पापड पण झाले. ह्याला 2-3 दिवस लागतील प्रॉपर सुकायला. उडदाचे पापड तर झालेले आहेत. सो खूप ऊन आलेलं आहे. आजचा व्लॉग आता मी इथेच एंड करते. कशी वाटली तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे असं उन्हाळ्यात बनवतात का मला कमेंट्स करून सांगा. तुम्हाला पण असे कच्चे पापड खायला आवडतात का, अर्धे सुकलेले आणि अर्धे वाळलेले. तर लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. बाय. सबस्क्राईब माय वॉट एव्हर चॅनल रमलांजेकर चॅनल. ते आता जरा खाती आहे ना धुंदी. बाय. बाय.